उसके आगे बढ़ो। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय श्री राम। भारत माता की जय। या ना इकडे या ना पुढे पत्रकार मित्र पुढे या पुढे तुम्ही बोलू खुर्च्या वाजवू नका हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा उभे आहेत त्यांनी बसून घ्या. आज आपण सर्वजण जमलो आहोत. जो निर्धार मेळावा आपण घेतला होता त्याला अनुसरून गेली 15 दिवस या तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवणारे निर्धार मेळावा पाहिल्यानंतर ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ज्यांना भीती वाटली, ज्या एकाही उभा राहणाऱ्या नेत्याची हिंमत झाली नाही का त्याने जाऊन विघ्नात्याचं दर्शन घेऊन विघ्नात्याच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी सभा गाजवावी, सभा दाखवावी आणि खऱ्या अर्थाने ज्या गेली 22 वर्ष या जुन्नर तालुक्यात आणि त्याच्या आधी मुंबईमध्ये मी 13 वर्ष काम करणारी कार्यकर्ती, या ठिकाणी कार्य करत असताना मी स्वतःला कायम कार्यकर्ती म्हणूनच पाहिलं. आणि येणारा कोणताही व्यक्ती, मग तो कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा, कुठल्या पक्षाचा बघितला नाही, तर सदैव त्याची अडचण, त्याच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं काम मी केलेलं आहे. आणि म्हणून मला प्रचंड विश्वास आहे. या ठिकाणी आधी प्रत्येक गटातल्यांनी शहराने जे बोललं, आशिष भाऊ, नेत्यांच्या अडचणी अनेक असतील, आपल्यात किती दम आहे तो आपण शोधायचा असतो. आणि खरंच आपल्यात दम आहे तो कोणामुळे आहे? या जनतेमुळे आहे. आपण कोणाच्या जीवावर लढतो? जनतेच्या जीवावर लढतो. आणि खऱ्या अर्थाने या जुन्नर तालुक्याने ठरवलं आहे. प्रत्येक जण विचार करतोय ताई कशी बसेल, ताईला कसं बसवता येईल, ताईला कसं थांबवता येईल. सगळ्यांनी सगळे प्रयत्न करून थकले. माझ्या कार्यकर्त्यांना जाऊन त्यांच्याबरोबर बसून त्यांच्याबरोबर त्यांना फोडण्याचे देखील प्रयत्न केले. परंतु हे कार्यकर्ते कच्चे बच्चे नाहीत, हे वाघिणीचे छावे आहेत, हे वाघिणीचे बछडे आहेत. हे कोणाच्या बापाला घाबरणारे नाही. यांना कोणी पैसा खेळवू शकत नाही. जे पैशाच्या मागे पळतात, जे आपल्या स्वतःसाठी पळतात, ज्यांच्या डोक्यावर प्रत्येकाने सांगितलं मी हात ठेवलं आणि ज्यांना मी मोठं केलं, ज्यांना जाण आहे ते इथं दिसत आहेत, ज्यांना जाण नाही ते बाहेर आहेत. पण त्यांनाही कळेल येत्या आठवड्यातच, येत्या दिवसात. नानांनी मगाशी सांगितलं, हाय कोणत्या मर्दाची हिंमत, जेवढ्या अवलादी उभ्या आहेत त्यातल्या एकाने तरी म्हणावं की मी हिंदुत्वासाठी लढतोय आणि मी हिंदुत्व टिकवणार आहे. जर हिंमत असेल तर करा एल्गार. मी एल्गार केला, मी गेल्या आठवड्यातच एल्गार केला. मला सारखं भुकायची सवय नाही. वाघीण भुकत नसते, वाघीण करत असते. आणि म्हणून या ठिकाणी माझा असणारा कामावरचा विश्वास, माझा असणाऱ्या तमाम मायबाप जनतेवरचा विश्वास आणि माझं असणारं स्वतःचं काम, याच्या बळावर मी निश्चितपणाने प्रामाणिकपणे सांगते, ज्यांना मोठं केलं ना ते जरी आज तोंड लपवत असली तरी त्यांचं ऐकायला ही जनता वेडी नाही. जनतेने ठरवलं आहे. भल्याभल्यांची वाट लागली लोकसभेला. सगळ्यांनी बघितलं ना, 200 कोटी खर्च करणारा सुद्धा घरी पाठवला, 400 कोटी खर्च करणारा सुद्धा घरी पाठवला. 6 आणि 28 मताने येणारे खासदार आपण पाहिले. म्हणून माझा विश्वास आहे जनतेवर. या तमाम जनतेच्या ज्याच्या घरातली चूल पेटवायचं काम मी केलं, ज्या ठिकाणी ज्याची मुलगी गेली त्याची मुलगी आणून त्याच्या घरात दिली, ज्या मुलीचा संसार होत नव्हता तिचा संसार मी थाटण्याचं काम केलं, ज्याचं लग्न होत नव्हतं त्याचं लग्न लावण्याचं मी काम केलं, ज्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट महसूलमध्ये गेल्यानंतर नुसती तहसीलदाराच्या भेटीला 4 कामं घेऊन गेली तर 10 लोक मागे पळत येतात. ज्यावेळी त्यांचं काम होतं
त्यांचं कामावर आणि त्या लोकांवर विश्वास आहे. तुम्ही गद्दारी करू शकता, पण माझी सर्वसामान्य जनता माझ्याशी गद्दारी करणार नाही. जर तसं असतं तर मागच्या वेळेला सुद्धा इतकं मताधिक्य लोकांनी मला दिलं नसतं. आणि म्हणून आजही जाणकार लोक आहेत, आजही रोज बोलत नसले तर काय बरोबर आहे का चुकीचं बोलते? गोठे पाहिजे ताई, घरकुल पाहिजे ताई, विहिरी पाहिजे ताई, प्रत्येक गोष्टीला ताई, लाईट गेली ताई, हापसी बंद ताई, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर ताई आहे तर मग आमदार ताई का नको? का नको? कशासाठी राजकारण, कशासाठी चाललंय हे सगळं मला विचारायचं आहे. त्यांना पोचायला ना अजून 20 वर्ष लागतील लोकांपर्यंत. 40 वर्ष खुर्च्या भुसवून सुद्धा त्यांना जनतेचं समाधान करता आलं नाही. माझा निलेश या ठिकाणी बोलला की आळ्याचे, राजुरीचे प्रश्न काय रवी भाऊ कोणामुळे? माझ्यामुळे. कोण? तुम्ही स्वतः खुर्चीवर बसून लाल दिव्याची गाडी घेऊन फिरलात, पण तुम्हाला न्याय देता आला नाही. देता आला का? एक हॉस्पिटल उभा करता आलं नाही का? तर स्वतःचं हॉस्पिटल बंद पडेल ना, स्वतःचं हॉस्पिटल बंद पडेल. म्हणून आपलं हॉस्पिटल चाललं पाहिजे. ज्याला पहिली दिली ना त्याच्याबद्दल काय बोलतात लोक ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला बोलायची गरज नाही. मला एकच कळतंय की तुमची आशाताई खणखणीत नाणं आहे आणि तिने केलेला कारभार सगळ्या जनतेला माहीत आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी जर माझी सुरुवात झालेली आहे, अनेक मंडळं मला भेटून गेली, अनेक तरुण मला भेटून गेले. मला तरुणांनी सांगितलं ताई तुम्ही बोललात आणि आमच्यात संचारलं. आम्हाला वाटलं की अरे हिंदुत्वाला जपणारा एक तरी नेता या ठिकाणी आहे. आमच्या हिंदुत्वाला जपण्यासाठी आम्हाला नेत्याचा शोध घ्यावा लागतो. अहो मी त्यांना सांगितलं काळजी करू नका पोरांनो, ही ताई श्वास असेपर्यंत हिंदुत्वासाठी लढा देणार म्हणजे देणार. आज कोणत्या मताची अवलाद ज्याला हिंमत आहे त्याने पुकारा करावा, यलगार पुकारावा. करू शकत नाही कारण मताची झोळी पाहिजे, त्यांना मताचं दान पाहिजे. मला सर्व धर्म समभाव मी मानणारी आहे, परंतु कोणी नादाला गेला त्याला सोडणारी मी नाही. आणि जे गद्दाऱ्या करतायत ना त्यांनी माझ्या समोर फिरून दाखवावं. तिथल्या तिथेच त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. कारण 20 वर्ष मी तुम्हाला जाब विचारला नाही, 3 वेळा उभी राहिली तर का बेटा तुझ्यासाठी काय केलं, तुला कुठल्या खुर्चीवर बसवलं, तुला जनतेपर्यंत ओळख कोणी दिली. ज्याला जाण आहे ना तो इथे बसलाय शेजारी. आहे ना जाण? आहे ना, म्हणून इथे बसलाय. पहिल्या दिवसापासून 1 टाइम 1 एंट्री केली, हल्ला नाही. असे अनेक जण आहेत ज्यांनी जाण ठेवून आजही माझ्यासोबत आहे. आणि ही जाण ज्याला नाही ना त्याला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ही जनता, दरेकर भाऊ बरोबर का चूक? जनता वेडी नाही. तुम्ही जनतेला उल्लू बनवणार, जनता दाखवून देणार आहे. माझ्या माता भगिनी दाखवून देणार आहेत. आज या ठिकाणी शेतकरी असतील, आज महिलांचं मतदान या तालुक्यात 1,51,000 आहे. महिलांना सुद्धा माहिती आहे की संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्यात वाणी साहेब एका पक्षाने एक सुद्धा महिला दिली नाही. आरक्षणाच्या गप्पा मारतात, आरक्षणाच्या गोष्टी करतात, मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, आरक्षणाच्या प्रणयते बनवतात. आणि एक महिलेला जर पुणे जिल्ह्यात थारा नाही, पुणे ग्रामीणच्या 13 तालुक्यामध्ये एक महिला तुम्हाला एकाही पक्षाला देता आली नाही. म्हणून हा एल्गार पुकारलाय. जर आम्ही आमची अस्मिता जपणार नसू तर उद्याची येणारी ही पिढी आम्हाला माफ करणार नाही. या मुली बाहेर पडणार नाहीत आणि ह्या कोणासाठीही मला द्या मला करा म्हणणार नाही. कोणत्याच क्षेत्रात जर महिलेचंच हनन होणार आहे, मी महिला हे पाप आहे, मी महिला हे चूक आहे. तुमची आई कोण आहे? जिजाऊ कोण होती? खरोखर नाना म्हणतात ते बरोबर आहे. छत्रपतीचे पुतळे उभारायचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही छत्रपतीचं नाव सुद्धा घ्यायची लायकी नाही तुमची. तुमची लायकी कुणाच्या तरी पडदा लपण्याची आहे. तुम्हाला पदरच लागतो, पण तो देखील एका महिलेचा आहे, लक्षात ठेवा. ती कुणीही असेल. म्हणून या ठिकाणी याच्या पुढे माझ्याशी गद्दारी करणारा किंवा माझ्या हातांबरोबर नसणारा परत जर आला तर त्याला माफी नाही. याच्यानंतर निष्ठावंताचीच फक्त वर्दी लागेल. जो प्रामाणिक राहील, जो माझ्या सोबत आहे त्याच्या सोबत
मला 100 कौरवांची गरज नाही. मला 5 पांडव बस झाले. 5 पांडवांनी इतिहास घडवला आणि खऱ्या अर्थाने दाखवून दिलं की 100 कौरवांना मात करू शकतो. ते 5 पांडव तेवढे एक जीवाचे, एक दिलाचे, आणि ते माझ्याकडे आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, कुठल्याही प्रकारचा लोभ नाही, भाव नाही, आणि सर्वात महत्वाचं माझं गाव माझ्या पाठीशी, माझं गाव माझ्या पाठीशी आहे. किती काही झालं तर गावाची साथ लागते, आणि वाड्यांनीच इतिहास घडवला आहे. आजपर्यंतचा इतिहास वाड्यांनीच घडवला आहे. आणि हीच वैष्णवधाम, हीच कोंडाजी बाबा डेरेची वाडी इतिहास घडवणार, हीच बुचकेवाडी इतिहास घडवणार. आणि गावागावात प्रत्येकाने एकच काम करायचंय. तुम्ही गेलात ना तर लोक सांगतायत, उभा राहणारा उमेदवारच सांगतोय की अरे अहो आम्ही गेलो तर आम्हाला म्हणतात, नाही हो आमचं ठरलंय, आम्हाला ताईला एकदा करायचंय. काय म्हणतात? मतदार राजा येडाय का? मतदार राजा बघतोय हे 4 उभं आहे, आणि एक बाई उभी राहतीये, 3 वेळा राहतीये. महाराष्ट्रात नाही देशात इतिहास घडतोय. आणि निशाणी काय आली बघा ना, प्रेशर कुकर. हा कुकर, हा कुकर जो प्रत्येक गृहिणीच्या घरात आहे. माझा कुकर आजच घरी पोचला की नाही पोचला? मग राज्यात गेलं, राज्यातनी बातमी केली का कुकर ताई घरी पोचला तुमचा. मला वेगळं सांगायची गरज काय? ज्या वेळेला करोना होता, वाणी साहेब काय परिस्थिती होती आपली, काय करत होतो आपण? कोणी पहिला एल्गार फुकला? तिथे सुद्धा RH मध्ये, जुन्नर मध्ये जाऊन आर्मीची जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा तर मी केलीच नाही. जो मरने से डरता है वो कुछ नहीं करता है. ज्याला मरणाची भीती नाही त्याला कोणी घाबरवू शकत नाही. म्हणून मला बॉडीगार्डही लागत नाही आणि मला कोणीच संगती लागत नाही. माझी गाडी एकदा निघाली का रात्री 2 वाजता पण मुंबईमधून येते आणि 4 वाजता मुंबईकडे निघते. कारण ज्याला कर नाही त्याला डर नसतं. जो स्वतः इथं सांगावं लागतोय चारित्र्यवान आमचा नेता आहे. काय आहे? आमचा नेता लई चारित्र्यवान आहे. इकडे बायको रडते, काय माझ्या नवऱ्याचे हाल चालले. एकीकडे दुसऱ्याचं काढायचं मागे लागले, एकीकडे कोण कोणाच्यासाठी उभं करताय. मला कुठलाच असं काही करण्याचा बनाव करण्याची गरज नाही. काय कारण आहे? बनाव कोण करतं? कोणाविरुद्ध करतात? कोणासाठी षडयंत्र असतात? ही बंद करा षडयंत्र. आता जनता सुज्ञान झाली. 5 वर्षाचं लेकरू सुद्धा येऊन सांगतं ही आशाताई आहे. कोण आहे रे बाबा? आईच्या ती कोण आहे रे बाळा? तू सांगतो ना, नाव घेतो ना, सांग ना. आशाताई आहे. ही आशाताई बुचके, ही बुचके ताई आहे. सांगतात की नाही सांगतात तुमच्या घरातली मुलं? चिन्ह पाठ आहे की नाही सगळ्यांना? गेल्या वेळी कबशी होती, पण आता कुकर आलाय आणि कुकर धूम चालणार 45,000च्या मताधिक्याने. मला काय वाटतं? मला माहित आहे 45,000च्या मताधिक्याच्या कमी मी येत नसते, अजिबात येत नसते. कारण लोकांना आता किळस आली. तुमची भावना कळली, तुमची कृती कळली, तुमचे धंदे कळले. तुम्ही जनतेचे सेवक नाही, तुम्ही जनतेचे भक्षक आहात हे सगळ्यांच्या लक्षात आलंय. आणि त्यामुळे फक्त एकमेव जी माझं स्वप्न आहे, मी एकच स्वप्न पाहिलं होतं की जसं जिल्हा परिषदेमध्ये मी दाखवलं की एक जिल्हा परिषद सदस्य विरोधी बाकावर बसून सुद्धा कसा न्याय देऊ शकतो, त्या विधानसभेत जाऊन मी त्या ठिकाणी सुद्धा दाखवून देणार आहे. ही जुन्नरची, ही जिजाऊची सावित्रीची लेख तिथे सुद्धा दाखवून देणार आहे. का तर येणाऱ्या राजकारणामध्ये उद्याच्या येणाऱ्या पोरींना हा प्रश्न पडू नये का राजकारणात जायचं कशाला? ताटाखालचं मांजर व्हायला जायचं का? ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये नेतृत्व आहे, ज्याच्यामध्ये दातृत्व आहे, अशा लोकांना संध्या मिळाल्या पाहिजेत. अशा महिला पुढे आल्या पाहिजेत. आणि ह्या महिला पुढे येत असताना निश्चितपणाने त्यांना खऱ्या अर्थाने आपण साथ दिली पाहिजे, भक्कम साथ. मी जर आज खचली, मी जर आज माघारी आली असते तर माझ्या कुठल्याच महिला पुढे कधीच आल्या नसत्या. का? 5 वर्षात आमदार झाल्यानंतर मला दाखवायचं आहे का जिल्हा परिषद कशी मी जास्त 8 गट झाले, 9 गट झाले तर किती जिल्हा परिषद सदस्य मी निवडून आणू शकते, ही ताकद मी दाखवू शकते. कारण कार्यकर्ता उभा राहिला तर मी उभी राहिली असं मी काम करते. पंचायत समिती काबीज करायचं काम आधीही केलं आणि आताही करणार.
त्यावेळी तुमच्या सर्वांच्या मध्ये असणाऱ्या लोकांचा विचार होणार. नगरपालिका उभी राहिली, नगर परिषद झाली, तर तिथे सुद्धा नगरसेवक आपले कशा महिला बसतील, कसे पुरुष बसतील, कसे कर्तव्य दक्ष बसतील, हे सुद्धा आशाताई काळजी घेणार आहे. बाजार समिती असेल, कारखाना असेल, तिथे माझी लोक कशी निवडून येतील, हा सुद्धा विचार आशाताई करणार. का तर चांगल्याला न्याय मिळाला पाहिजे. न्याय कोशासाठी असतो, अन्याय सहन करायचा नसतो. बाळासाहेब ठाकरेंनी काय शिकवलं आपल्याला? हिंदुत्वावर जन्माला आले आणि हिंदुत्व करतच ते गेले. हिंदुत्व त्यांच्यामुळे आपल्या सुद्धा कणात भरलेला आहे. आणि मग आपल्याला आज दाखवून द्यायचं आहे. आपण पाहतो की RSS सुद्धा काय सांगते, काय जपतंय, आपली बजरंग दलाची पोरं काय जपतायत, काय करतायत, कशासाठी करतायत. गायीमध्ये आपण म्हणतो की 33 कोटी देव आहे आणि त्या गायीची आपण पूजा करतो, गोमातेची पूजा करतो. आणि म्हणून या हिंदुत्वासाठी काय पण, आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची साथ आहे का? पूर्ण ताकदीनिशी सगळ्यांनी एकदा जोरदार हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. सगळ्यांनी एकदा जोरात वर हात करून मीडियाला सलाम करा की मीडिया प्लीज तुम्ही आमची वाणी साहेब, तुम्ही जरा मागे फिरून बघा आणि तुम्ही ठरवा का एका महिलेला न्याय द्यायला तुमचे हात सुद्धा पुढे येणार आहेत का? पत्रकार मित्र, तुम्ही मीडियाने जरा नेरेटिव्ह चांगला सेट करा. आम्हाला सहकार्य करा आणि तरच आपल्या माता भगिनी रस्त्याने सावधगिरीने चांगल्या पद्धतीने आपलं जीवनमान जगून उंच उंच पदावर जातील, एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा सांगते, खडे है जीतने के लिए, कोणाला पाडायसाठी नाही, कोणाला जिंकवायसाठी नाही, तर निवडून येण्यासाठी ही आशाताई उभी राहिली आहे. आणि निवडून येण्याचा आवाज